नमस्कार, मी सई कुलकर्णी. आपण पाहत आहात तारा न्यूज. उसगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवणारे, भाजप पक्षाकडून निवडणूक लढवणारे नामदेव वायंगडे सर आज आपल्या सोबत आहेत, ज्यांनी फक्त समाजकार्य केलं, कोणतंही काम नसताना समाजासाठी कायम उभे राहिले. तर आता नेमकं त्यांचं जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी त्यांची प्रेरणा काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. मला हाच पहिला प्रश्न विचारायचा की आधी आपण पद नसताना भरपूर कामं केलेत, मग आता जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची नेमकी प्रेरणा काय आहे? आपल्याला जास्तीत लोकांचं काम करायचं आहे. म्हणजे आपलं बरेचसे प्रश्न असेल, आमचं गाव तरी काय तो एक विषय आहे. शिवाजी चौक तिथलं पण ते डेव्हलप करायचं आहे. बरेच प्रश्न आहेत. मुलांसाठी अभ्यासिका नाही, अभ्यासिका करायची आहे. म्हणजे अजून असे बरेच प्रश्न आहेत ते लोकांच्यापर्यंत आपण करायची इच्छा आपल्याला जास्तीच आहे. म्हणून आपण याच्यात म्हणजे लढवत आहे इलेक्शन. आता भाजप पक्षानं आपल्यावरती विश्वास दाखवलाय उमेदवारी देऊन, तर ही जबाबदारी आपण कशी स्वीकारताय? आपण जे काही करणार ते प्रामाणिक करणार आणि आपल्याला फक्त समाजासाठी काम करायचं आहे. आपल्याला फक्त कामच करायचं आणि याच्या अगोदर पण आपण कामच करत आले. गेले 30 वर्षाला आपण यात आहे. काही कुठलं पद नसताना काही नसताना आपण हे काम करत आलो म्हणजे लोकांसाठी. आपल्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून असू दे, आता इथे जे आता आपण बसली ती आपणच ऑफिस काढली, ही सेवा केंद्र म्हणजे असं एक काढलेलं आहे. आणि बांधकाम कामगारची कार्ड असतील लोकांना पोचवणे, ज्या योजना सरकारी आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोचवणे हा एकच उद्दिष्ट आपल्याला आहे. तळागाळात योजना जाव्या. आणि ह्याच्यापेक्षा कसं तर आपल्याला काय नव्हतं. आपल्याला जे पद येणार ते जास्तीत आपण आणणार आणि गावचं नाव करणार, उसगावचं नाव हे मोठं करणार. लोक आता आपल्याला काम करणारा माणूस म्हणून ओळखतात. निवडणूक आल्यानंतरही ते कंटिन्यू राहील की कसं? आला की 100% राहणार, काही अडचण येणार. याचा कामाचा माणूस आणि न कामाचा माणूस लोकांना माहिती आहे. कामाचा माणूस कुठला आहे आणि न कामाचा कुठला आहे. आता उसगाव मतदारसंघातून जर आपण बघितलं तर 4 उमेदवार आपल्या समोर आहेत आणि त्यामध्येच तुम्ही सुद्धा आहात. तर तुमचं वेगळेपण नेमकं काय आहे? आपलं काही कामच आहे. जे समाजासाठी काम केले आतापर्यंत तेच वेगळं आहे. आणि जे आता जे उभारले आहेत समोर त्यांचं कसलंही काम नाही. किंवा ते आत्ता आल्यात इलेक्शनला, ह्याच्या अगोदर इथं नसतात कोणती. यावरच मला एक प्रश्न विचारायचा. मतदारांनी आपल्याच पाठीशी राहावं, आपल्यालाच निवडून द्यावं असं आपल्याला का वाटतंय? कामाचा माणूस आहे ते लोकांना माहिती आहे, महिला भगिनींना माहिती आहे काम कोण करणार आहे आणि न काम करणार आहे. त्यामुळे लोक आपल्याला 100% सहकार्य करणार. तुम्ही जरी फिरला तुम्हाला लक्ष देईल काय परिस्थिती आहे. उसगावमध्ये जर आता बघितलं तर उसगाव मतदारसंघात सगळ्यात मोठी समस्या कुठली आणि आपण निवडून आलात तर ती कुठली समस्या असेल जी आपण सोडवणार? पाण्याचा विषय मोठा आहे उसगावमध्ये. उसगावमध्ये असेल, पूर्व भागात असेल, पाण्याचा विषय जास्तीत मोठा आहे. ते सोडवण्याचा प्रयत्न करणार. आता आपल्या इथं शेतकरी असतील, युवक वर्ग असेल, तरुण पिढी असेल किंवा महिलांसाठी अशा विशेष योजना काही आपल्या असणार आहेत? आतापर्यंत ज्या योजना मी आणल्यात फक्त महिलांसाठी आणल्या आणि महिलांचा विचार महिलांसाठी जास्तीत जेवढं करता येईल तेवढं करणार. युवकांसाठी आता ग्राउंडचा विषय आहे, त्यांच्यासाठी ग्राउंडसाठी पण आपण प्रयत्न करणार. कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेसाठी आपला काही वेगळा दृष्टिकोन असणार आहे का? आहे, पण त्याचा वल्ला कचरा, सुका कचरा हे वेगवेगळं करायचं. एक प्रत्येकानं एक माझ्या डोक्यात आहे ते नियोजन, पण ते नंतर करणार. ते एक विषय आहे आपल्या डोक्यात. म्हणजे लोकांनी जे आत्ता जे एकत्र टाकतात ते घरातूनच सेपरेट झाला पाहिजे कचरा. आज जर का आपण बघितलं तर जनतेचा, लोकांचा राजकारणावरचा विश्वास हा कमी होत चालला. आपल्याला जर का संधी मिळाली तर तो विश्वास परत कसा मिळवून दाखवाल? कामाच्या रूपातून काम हे माझी पहिल्यापासून माझा पहिला राजकारणात यायचा म्हणजे आमचे दौलत संघपाल माजी सरपंच त्यात आजारी असतात, त्यांचाच आशीर्वाद घेऊन आम्ही आत्तापर्यंत त्यांनी पण काम भरपूर केलं. शाळेचं काम असेल, गावासाठी विहीर मारून दिली त्यांनी स्वतः लोकवर्गणीत आणि त्यांचाच वसा घेऊन मी पुढे चालले. आता ॲम्ब्युलन्स सुद्धा असेल ते लोकवर्गणीत. आमचं काही पण जरी कार्यक्रम असेल तर लोकवर्गणीतून असतो.
झाडे लावायचं जरी असेल, झाडे वाटप असेल, सगळा आमचा ग्रुप असेल, इंडी ग्रुप त्यांच्या माध्यमातून चालू आहे. सामाजिक काम आणि राजकारण यात तुम्हाला काय फरक वाटतं? राजकारण कशासाठी पाहिजे? एक पद आपल्याला पाहिजे. पद असेल तर त्याला समाजात असेल किंवा शासकीय कामं आणताना काही अडचण येत नाही. आपण म्हणालात की आपण भरपूर योजना आतापर्यंत पोहोचवल्या, आपण हे केंद्र सुद्धा सुरुवात केली. मग आता तुम्ही निवडून आल्यानंतर लोक अजूनही थेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील का? पोचणार 24 तास मी इथं आहे. इथं नसलं तरी इथं देवाच्या चौकात आहे. ते लोकांना माहिती आहे मी कुठं आहे. अजूनही काही अशी 2-3 ठोस कामं सांगू शकाल का की तुम्ही सामाजिक कार्य म्हणून केलेले आहेत पद नसतानाही? एक ॲम्ब्युलन्स झाला विषय. गाव तळ स्वच्छ पूर्ण करून आधी भरपूर मी तर चिक वगैरे उभारलेलं सगळा काढून स्वतः स्वखर्चात नाही म्हणजे आमच्या ग्रुपच्या माध्यमातून सगळं मशीन जेसी वगैरे आपलं आहे स्वतःचं लावून ते स्वच्छ करून घेऊन त्यात कारंजा केला. अजून त्याचा खर्च आहे. साहेबांनी आता फंड लावलेला आहे. 74 लाख रुपयाचा फंड लावलेला आहे अंमल साहेबांनी. ते पण झाल्यानंतर आणि बऱ्यापैकी ते डेव्हलप होईल. आपल्याला जर संधी मिळाली, आपला विकासाचा प्लॅन रेडी असेल, पण 100 दिवसात पहिल्या 100 दिवसात अशी 3 ठोस कामं कोणती करणार? ज्या त्या भागात जाऊन त्यांची जी समस्या पहिले जी असेल ते आपण पहिला समस्या त्यांची जी आहे ती पूर्ण करायचा प्रयत्न 100%. आतापर्यंत आपण कुठलंही पद घोषवलं नाही, पण याआधी जे सत्तेत लोक होती त्यांच्याकडून बरीचशी कामं राहिली असेल, त्याबद्दल ते काय? आम्ही पूर्ण करणार. त्यांना जमलं ते आम्ही करणार. आता जर का उसगावच्या मतदारांना थेट संदेश द्यायचा झाला तर काय आवाहन कराल? माणसाचा विचार करून कामाचा कोणता न कामाचा कोणता हे बघून त्यांनी मतदान करावं. तर आज आपल्यासोबत नामदेव वायंगडे सर होते, ज्यांनी आजपर्यंत समाजासाठी भरपूर अशी कामं केलेली आहेत आणि आज त्यांना पद मिळते की नाही हे मतदारांच्या हातात आहे. हा निर्णय पूर्ण मतदारच घेतील. मतदानाच्या दिवशी आपल्याला नक्कीच समजेल. पाहत रहा तारा न्यूज. कॅमेरामन केतनसह मी सई कुलकर्णी. धन्यवाद.